दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा स्कर्ट हा पाठीमागील चाकामध्ये अडकतो। त्यावेळी मात्र पती हा तिच्या मदतीला धावतो, मात्र पतीच्या हातून एक चूक घडते। तो चाकामध्ये अडकलेला स्कर्ट काढण्याच्या नादात मात्र तो स्कर्ट फाटून हातात येतो, निसटून हातात येतो। पुढे मात्र पत्नी खूप घाबरते आणि असं काय घडतं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय पती व पत्नी दुचाकीवरून जॉबला जात असताना मात्र पत्नी ही दुचाकीवरून खाली उतरत असताना तिचा स्कर्ट हा पाठीमागील चाकामध्ये अडकतो। त्यावेळी मात्र पती तिच्या मदतीला धावतो। पती मदतीला धावत असताना पती तो अडकलेला स्कर्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो। बराच वेळ हा पती प्रयत्न करून देखील त्याला यश मिळत नव्हतं। शेवटी तो गोंधळतो आणि गोंधळलेल्या स्थितीत मात्र तो आपली ताकद लावून त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो आणि ताकद लावून मात्र तो स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न करत असताना मात्र ताकदीचा वापर केल्यामुळे मात्र तो स्कर्ट ओढला। त्यावेळी मात्र तो स्कर्ट पत्नीच्या कंबरेतून हातात निसटून येतो, तो फाटवा हातात निसटून येतो। अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, तो स्कर्ट पतीच्या हातात फाटवा आल्यानंतर मात्र ही पत्नी खूप गोंधळते, घाबरते। आजूबाजूला कोण आपल्याला पाहते का, इकडे तिकडे ती पाहते। मात्र शेजारी मात्र एक सफाई कर्मचारी हा काम करत होता, त्याने तो सर्व प्रकार पाहिलेला असतो। तो त्या महिलेच्या मदतीला धावतो, आपल्या अंगातील जॅकेट हे त्या महिलेला तिथे येऊन देतो। त्यावेळी ही जॅकेट पत्नी घेते आणि आपल्या कमरेवरती गुंडाळते, म्हणजेच आपल्या स्कर्टच्या ठिकाणी गुंडाळते। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, त्या सफाई कर्मचाऱ्यांनी मदत केली, त्यामुळे ती थोडाफार त्या पतीला आधार वाटला। मग या पतीने देखील त्या सफाई कर्मचाऱ्याचे आभार मानले। मग हे दोघे पती पत्नी तिथून घरी निघून गेले। काही क्षणानंतर मात्र पती पुन्हा एकदा त्या सफाई कर्मचाऱ्याकडे फिरून परत आला। जॅकेट देखील त्या सफाई कर्मचाऱ्याला वापस केले आणि त्याचे कोड कॉपी देऊन त्याचे पुन्हा एकदा त्याचे आभार देखील मानले। अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, त्या सफाई कर्मचाऱ्याचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे। असा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।